धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हिरवा चारा हा जनावरांचा अतिशय आवडतं असं खाद्य आहे आणि त्यातून जनावरांना सगळी पोषक तत्वही मिळतात. हिरव्या चाऱ्याची जर लागवड केली तर जनावरांना तर उपयोग होतोच, पण शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक फायदा देखील मिळू शकतो. गेली 15 वर्ष जे घास शेती करतायत ते शेतकरी मच्छिंद्र दळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्री मच्छिंद्र दळे हे कोलार तालुका राहाता जिल्हा अहमदनगर इथून आलेले आहेत आणि ते घास पिकाची विक्री आणि उत्पादन दोन्ही करतायत. सर, आपण गेली अनेक वर्ष घास पिकाचं उत्पादन घेताय, विक्री करताय, तर साधारण जमीन कोणती या घास पिकासाठी चांगली असते? भारत हा कृषी प्रधान देश असून भारतामध्ये 65% लोक शेती करतात. 65% लोक शेती करीत असताना त्याच्यामध्ये 25% लोक हा दुग्ध व्यवसायाचा धंदा करतात. म्हणजे याला शेतीपूरक असा व्यवसाय म्हणतात. आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये सर्वसाधारण दूध धंदा हा सर्वात मोठ्या प्रमाणात आहे. दूध धंदा जर शेतकरी करीत असेल तर दुधासाठी उपयुक्त चारा म्हणजे जनावरांसाठी तो घास असा आहे. तर घासाची लागवड करताना आपल्याला प्रामुख्याने काळ्या जमिनीवर पण करता येते, पोयटा जमिनीवर करता येते आणि मुरमाड जमिनीवर पण करता येते. आणि तिन्ही जमीन करीत असताना तर शेतकऱ्याला जर घास विक्री जर करायची असली तर घास विक्रीसाठी त्याला काळी जमीन ही खूप उपयुक्त असते. कारण काळ्या जमिनीवर उत्पन्न हे चांगलं निघतं आणि चांगलं निघत असताना तिथं घास विक्रीसाठी त्या जमिनीतून निघणारा घास हा वजनदार घास निघतो. बरं, म्हणजे काळी जमीन ही सगळ्यात उत्तम घाससाठी. घास विक्रीसाठी म्हणजे घास उत्पन्नासाठी ही जमीन एकदम चांगली. बरोबर आहे. आपण जेव्हा लागवड करतो घास पिकाची तेव्हा ती कशा पद्धतीने केली जाते? घास पिकाची लागवड ही 2 पद्धतीने केली जाते. एक वाफा पद्धत केली जाते आणि एक फट्टी पद्धत केली जाते. बरं. वाफा पद्धत मध्ये आपण जमिनीतून पाणी सोडून पाणी भरतो आणि दुसरी म्हणजे फट्टी पद्धती मायक्रो स्प्रिंकलर पद्धतीने केली जाते. मायक्रो स्प्रिंकलर मध्ये शेतकऱ्याला पाणी कमी लागतं आणि शेतीचं उत्पन्न पण जास्त निघतं. त्याच्यासाठी मायक्रो स्प्रिंकलर साठी गव्हर्नमेंटचं 50% अनुदान असतं. आणि मग खर्चामध्ये काही फरक पडतो? खर्चामध्ये आपण वाफा पद्धतीने जर केलं तर एकरी 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो आणि मायक्रो स्प्रिंकलरसाठी 45 ते 50 हजार असा खर्च येतो. बरं, म्हणजे खर्च सुरुवातीला जास्त येतो, पण जेव्हा उत्पादन निघतं तर उत्पादनात काय फरक पडतो? उत्पादनामध्ये वाफा पद्धतीचं आपण जर शेती केली तर वाफा पद्धतीमध्ये साधारण 16 ते 17 कापण्या होतात आणि आपण मायक्रो स्प्रिंकलर पद्धतीने केली तर साधारण त्याच्या 20 कापण्या होतात. बरं, म्हणजे टोटल जेव्हा एकूण उत्पादन आपल्याला मिळतं तर त्याच्यामध्ये साधारण किती नफा आपल्याला कमी जास्त होतो ह्या दोन्ही पद्धतींप्रमाणे? घास पिकामध्ये वाफा पद्धतीनं आपण जर केली तर आपल्याला खर्च कमी येतो पण त्याचं उत्पादन पण थोडं कमी मिळतं. बरं. मायक्रो स्प्रिंकलर मध्ये खर्च जास्त येतो पण ते उत्पादन पण चांगलं भेटतं. उत्पादन चांगलं भेटतं म्हणजे याचा अजून एक फायदा होतो का साधारण घासावर मावा आणि तुडतुडा असे रोग येत नाही. आणि घासाचं जे 3 कापण्या जास्त निघतात 3 कापण्याचा शेतकऱ्याला जवळपास 30,000 रुपये वर्षाला फायदा होतो. बरं बरं बरं. म्हणजे दोन्ही जर आपण तुलना केली दोन्ही पद्धतींची तर एकामध्ये 30,000 खर्च येतो आणि जो केवळ नफा जो असतो तो 1 लाखापर्यंत येतो आणि मायक्रो स्प्रिंकलर मध्ये खर्च हा 40 ते 45 येतो आणि जो एकूण नफा असतो तो साधारण 1.25 लाखापर्यंत असतो. बरोबर आहे. तुम्ही आता म्हणालात की कापणी केली जाते ह्या पिकांची, तर कापणीकडे आपण जाऊया. तर सगळ्यात आधी सांगा की आपण जेव्हा लागवड करतो तर लागवडीच्या पण काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये?
लागवडीमध्ये याच्या दोन पद्धती आहे. हं. एक म्हणजे घास पेरून पण केला जातो. पेरणीमध्ये घासाला बी कमी लागतं आणि दुसरं एक घास फुंकून केलं जातो. त्याला ब्रॉडकास्टिंग असं म्हणतात. हं, हं. घास फुंकल्यानंतर शेतकरी लगेच त्याला पाणी द्यावे. हं, हं. पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवस जिथं ज्या ठिकाणी आपण घास फुंकलेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी किंवा मजुरांनी त्याच्यामध्ये पाय देऊ नये, कारण ते बरं. घासाचं बी नाजूक असतं. पाय दिल्यानंतर ती बी खाली जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं त्या ठिकाणी उगवून घासाची होत नाही. आणि साधारण पहिलं पाणी 4 दिवसानंतर द्यावा, नंतर बाकीचं घासाचं पाणी ते 8 ते 10 दिवसानंतर द्यावं. आणि जी दुसरी पद्धत आहे पेरणीची, तर त्याच्यामध्ये कसं आहे? पेरणीमध्ये घासाला बी पण कमी लागतं आणि बी कमी लागते आणि घास पण त्याच्यामध्ये पण सारखंच निघतो, काही फरक नाही. काही पेरणीमध्ये म्हणजे- आणि फुंकण्यामध्ये हं. उत्पादन हे सारखंच सारखंच निघतं, निघतं, हां. फक्त फुंकणीमध्ये जरा नाजूक काम आहे. हा. बर बर. सर, आपण घास पिकाची लागवड केल्यानंतर त्याची जी पहिली कापणी असते ती किती दिवसांनी होते? पहिली कापणी साधारण 40 ते 45 दिवसानंतर कापणी येते. बर, पहिली म्हणजे कापणी. तिला लगेच जावळ- लागवड केल्यानंतर लगेच हा, येतं. 45 दिवसानंतर कापणी येते. त्याला जावळ कापणी असं म्हणतो आपण. बर. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक 21 दिवसाला कापणी येते घासाची. बर. आता एकदा पीक तुम्ही लावलं, बियाणं पेरलं, पीक लावलं, तर ते किती दिवस टिकतं? म्हणजे परत दुसरी पेरणी आपल्याला कधी करावी लागते? घास हे बहुवार्षिक पीक आहे. जर आपण लागवड केली तर त्याला ते 3 वर्ष चालतं. सुरुवातीला आपल्याला 2.5 वर्ष कापणीमधून आपल्याला आर्थिक फायदा होतो आणि शेवटचे 6 महिने तिथं बी सोडलं जातं. बी मधून पण शेतकऱ्याला आपल्याला आर्थिक फायदा होतो. बरं. म्हणजे एकदा तुम्ही त्याची लागवड केली बियांची की 3 वर्ष आपल्याला दुसरी लागवड करायची गरज नाही आणि 3 वर्ष आपल्याला उत्पन्न मिळत राहतं. किती किती दिवसांनी हे उत्पन्न मिळतं? हे प्रत्येक एक कापणी घासाची 21 दिवसानंतर येते. हं. 21 दिवसानंतर घासाची कापणी आली, साधारण 1 किलोला 2.5 ते 2.60 असा भाव असतो घासाला. बर बर. म्हणजे सुरुवातीला लागवड केल्यानंतर एक 45 दिवसांनी आपल्याला पहिलं उत्पन्न मिळतं आणि त्याच्यानंतर दर 21 दिवसांनी आपण घासाचं उत्पन्न घेऊ शकतो. आता हे जे तुम्ही घासाचं उत्पन्न घेता, तर ते तुमच्या गावातल्या जनावरांसाठी आहेच, आता दुसऱ्या गावांना पण देता, तुम्ही पुरवता घास? आधुनिक गोठ्यांसाठी शासनाने कर्ज पुरवठा केलेला आहे आणि लोकांना फॅसिलिटी दिली आहे. त्याच्यामुळे आता नवीन नवीन गोठे आधुनिक पद्धतीने गोठे होऊ राहिले. ते आधुनिक पद्धतीने गोठे होत असताना त्या गोठ्यांसाठी दररोज चारा पाहिजे आणि चारा पाहिजे म्हणजे त्याला पोषक चारा पाहिजे. तर पोषक चारा म्हणजे असा आहे, घास हे एकदा लावल्यानंतर हा 365 दिवस चालतो. बरोबर. 365 दिवस चालून घासामध्ये जे प्रोटीन्स, कॅल्शियम आणि फॉस्फरस जे जनावरांसाठी लागतं ते या घासातून मिळतं आणि घासाची तब्येत पण त्याच्यामुळे सुधारते. बरोबर आहे. म्हणजे हिरव्या चाऱ्यामध्ये खरं तर सगळी पोषक तत्व असतात आणि जनावरांच्या मला वाटतं संपूर्ण वाढीसाठी म्हणजे पचन संस्थेसाठी म्हणा किंवा प्रजनन संस्थेसाठी ती सगळी उपयोगी असतात. पण तुम्ही जेव्हा घास पीक घेता तेव्हा ते दुसऱ्या गावात पाठवण्यासाठी त्याला काही वेळेची मर्यादा असते की एवढ्याच तासात ते पोचलं पाहिजे दुसरीकडे? घासाची कापणी सकाळी 6 वाजता सुरू होते ते 6 ते 8 वाजेपर्यंत ही 2 तासामध्ये घासाची कापणी केली जाते. हे 2 तास म्हणजे सकाळी फ्रेश एकदम तास असतात. त्याच्यामध्ये घासाची कापणी केल्यानंतर तो घास साधारण ते 7 ते 8 तास हे जी लोडिंग गाडी असेल, ट्रक असेल, जीप असेल त्याच्यामध्ये तो व्यवस्थित राहू शकतो. बरं. आणि 8 तासाच्या नंतर तो खराब व्हायला सुरुवात होतो, कारण घास हा उष्ण असतो. त्याच्यामुळे हा 8 तासापर्यंत जिथं ट्रान्सपोर्टिंग असेल, जिथं डेअरी असेल, गोठा असेल तिथं तो खाली करावा लागतो. बरं. मग तुमच्या गावातून कुठे कुठे जातं महाराष्ट्रात हे पीक? आमच्या गावातून घास उल्हासनगरला जातो, बदलापूरला जातो, घोटीला जातो, नारायणगावला जातो आणि खर्डीला जातो, असं 5-6 ठिकाणी जातो. बरं. म्हणजे तुम्ही सांगितलं तसं की अनेक ठिकाणी गोठे आहेत पण प्रत्येक ठिकाणी हिरवा चारा उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे तुम्ही जे पीक घेताय ते इतर गावांमध्ये जाऊ शकतं आणि 8 तासाच्या वर जी गावं आहेत, शहरं आहेत, तिथपर्यंत हे पीक पोचू शकतं. आपण जेव्हा लागवड करतो तर तेव्हा काही काळजी घ्यावी लागते विशेष पिकांची? घासाची लागवड केल्यानंतर साधारण घास एक 40 ते 45 दिवसात कापणीला येतो. पण ते कापणीला येऊपर्यंत घासाला समजा मावा, तुडतुडे हे जर असे असेल त्याची फवारणी केली जाते आणि घासाची फवारणी केल्यानंतर घास 4 ते 5 दिवस आम्ही कापत नाही आणि ते 4 ते 5 दिवसानंतर कापतो.
बरोबर आहे. कारण मग 4 ते 5 दिवसांनी जी फवारणी वर जी काही रसायनं असतात ती पुन्हा गुरांच्या पोटात जाऊ नयेत म्हणून आपण 4 ते 5 दिवस कापणीच करत नाही. पण मग 4 ते 5 दिवसानंतर पूर्णपणे त्याचा जो प्रादुर्भाव असतो किंवा त्याचा जो इफेक्ट असतो रसायनांचा तो पूर्णपणे जातो का कमी होतो? नाही, तो न्यूट्रल होऊन जातो. 4 ते तो 5 न्यूट्रल होऊन जाते. म्हणजे 4-5 दिवसांनी जरी ते गवत आपण गुरांना खायला दिलं, म्हशींना खायला दिलं तरी त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. मग अशी तुम्ही सांगत होतात पोषक द्रव्यांबद्दल, तर ह्या चारा म्हणजे हा हिरवा चारा आणि दुसरं जे खाद्य असतं जनावरांचं, तर ह्याची तुलना केली तर काय सांगता येईल? नाही, दुसऱ्या चाऱ्यामध्ये आणि घासामध्ये हिची तुलना होऊ शकत नाही. तुलनाच नाही होऊ शकत. बरं. कारण घास हे असं पीक आहे ते त्याच्यामध्ये 21% प्रोटीन्स, कॅल्शियम, फॉस्फरस येतं, असे आयर्न पण आहे, झिंक पण आहे. हे गायीच्या पचनक्रिया पण वाढवते, तब्येत पण गायीची चांगली असती, दूध पण वाढतं आणि गाय पण एकदम हेल्दी असते याच्यामुळे. आणि दुसऱ्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे का घास हे बहुवार्षिक पीक असून हे 365 दिवस गायीला मिळतं याचा चारा. म्हणजे हिची कंटिन्युटी ही वर्षभर असते. बरोबर आहे. मग एका गाईला साधारण किती चारा लागतो दिवसाला? एका गाईला साधारण 10 ते 15 ते 20 किलो घास द्यायला पाहिजे रोज. दुभत्या गाईसाठी. आणि गाभण गाईसाठी 10 ते 15 किलो दिला पाहिजे आणि कालवडीसाठी 2 ते 5 किलो दिला पाहिजे. घास हा नुसता गाईसाठीच नाही, तो शेळ्यांसाठी आहे, म्हशीसाठी पण आहे. सगळं जेवढे दुभत्या गाई आहे, दुभते जनावर आहे, त्या जनावर सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. आणि तुमच्या गावात जसं हे पीक घेतलं जातं, प्रामुख्याने तुमच्या गावात घेतलं जातं पीक, कारण तिथे मला वाटतं पाण्याची उपलब्धता चांगली आहे, तसं महाराष्ट्रात इतर कोणत्या ठिकाणी घेतलं जातं? प्रामुख्याने घासाचं पीक हे कोल्हार भाग आणि राहुरी भाग ह्या दोन म्हणजे राहता तालुका आणि राहुरी तालुके ह्या 2 तालुक्यामध्ये घेतलं जातं. कारण इथं पाण्याचा सोर्स चांगला आहे, प्रवरा नदी आहे आणि तिकडं मुळा नदी आहे. दोन्ही नदी असल्यामुळं तिथं पाण्याची अडचण येत नाही आणि जमीन पाणी थोडं मोचळ असल्यामुळं गोड पाणी या घासाला काय गरज नाही याची. हे खाऱ्या पाण्याला सुद्धा हे पीक चांगलं येतं. आणि तुम्ही मगाशी आपण बोलता बोलता म्हणालात की ह्याच्यावर किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो काही वेळेला, तर आणखी दुसरी इतर जनावरं आहेत किंवा इतर काही प्राणी आहेत तर त्यांचा देखील त्रास होऊ शकतो का? घास हा गोड असल्यामुळं प्रामुख्याने याला उंदीर जास्त लागतात. याचा उंदीराचा बंदोबस्त करण्यासाठी उंदराचं औषध एक पिठाच्या गोळ्यामध्ये आपण करून जर ठेवलं शेतामध्ये तर उंदीर ते पिठाचा गोळा आणि औषध खाऊन उंदीर मरून जातात. बरं, म्हणजे उंदरांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव गोड असल्यामुळे याला उंदराचा प्रादुर्भाव जास्त असतो. बरं, आणखी कोणत्या प्राण्यांचा त्रास होतो? दुसरं शक्यतो काय दुसऱ्या प्राण्याचा काही त्रास नसतो. गोगलगाय वगैरे येतात? गोगलगाय ही प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये येते. बरं. गोगलगाय आल्यानंतर घासामध्ये आपण ओले बारदाणे करून ठेवावेत. ओल्या बारदाण्याखाली गोगलगाई रात्री आल्यानंतर सकाळी ती उचलून टाकावी. बरं, म्हणजे गोगलगाईसाठी पण उपाय सोपा आहे की ओली पोती फक्त मध्ये करून ठेवायची आणि मग ते गोगलगाई आपोआप त्याच्या खाली जातात आणि दुसऱ्या दिवशी आपण ते काढून टाकतो. दुसरं काही आणखी? आणि दुसरी एक लष्करी आळी ही उन्हाळ्यामध्ये घासामध्ये येत असते. जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित जर उन्हाळ्यामध्ये घासाला जर वेळेवर पाणी दिलं आणि व्यवस्थित जर खुरपणी किंवा निंदणी असं जर केलं तर हा रोग 50% कमी होतो. बरं, म्हणजे हे जे किडींचं आणि रोगांचं प्रमाण आहे हे थोडंसं पाणी कमी मिळाल्यामुळे खरं तर होत असतं. पाण्याचं रुटीन जर व्यवस्थित असलं तर रोग हा पण कमी असतो. अच्छा, म्हणजे पाणी जर व्यवस्थित दिलं तर आता जो प्रादुर्भाव होतोय तो देखील आणखी कमी होऊ शकतो. घासाला मूळ म्हणजे 10 ते 15 दिवसाला घासाला पाणी लागतं. बरं, दर 10 ते 15 दिवसाला पाणी द्यावं लागतं. आणि पावसाळ्यामध्ये याचं वातावरणानुसार याचं पाण्याचं नियोजन केलं जातं. आणि उन्हाळ्यामध्ये थोडं जास्त लागत असेल? ते थंडीमध्ये तर 10 दिवसाला लागतात, उन्हाळ्यामध्ये 15 दिवसाला लागतं. सर, घासाचे काही प्रकार असतात का? काय एकाच प्रकारचं असतं? घासामध्ये 2 प्रकार आहेत. एक याला लुसन, इंग्लिशमध्ये याला लुसन ग्रास असं म्हणतात, मराठीमध्ये याला घास म्हणतात. बरं. आणि दुसरा एक घास प्रकार असा असतो बर्सिन घास असतो. ज्या शेतकऱ्यांना लसूण घास घ्यायचा इच्छा असते पण त्यांना पाणी कमी असतं त्या शेतकऱ्यांसाठी हा बर्सिन घास हा 6 महिने घेऊ शकतो. 6 महिन्यामध्ये या घासाचं तो पीक घेऊ शकतो.
त्याच्या जनावरांना फायदा होऊ शकतो. आणि ह्या घासाचं उत्पन्न हे जास्त असतं. कुठल्या बरसीन घासाचं? बर्सिंग घासाचं उत्पन्न हे जास्त असतं. तर त्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस उत्पन्न जास्त निघतं त्यावेळेस हा शेतकरी आपल्याला समजा जर पुढे अजून जर 2 महिने आपल्याला चाऱ्याचं नियोजन करायचं असलं तर ज्यावेळेस उत्पन्न जास्त निघतं त्यावेळेस तो शेतकरी घास हा चाप करून वाळून हे पुढे 2-3 महिने हा देऊ शकतो. त्याला काय म्हणतात? त्याला कुट्टी असं म्हणतात, घासाची बरं. कुट्टी असं म्हणतात. म्हणजे ते कसं करतात? म्हणजे ही प्रक्रिया कशी असते? आपल्याकडे समजा पावसाळ्यात किंवा चांगल्या सीझनमध्ये खूप जास्त घास आहे आणि मार्केटिंग त्याचं होत नाही किंवा जिथे आपण पाठवतो तिथे गरज नाही आणि आपल्याकडे जर उरलेलं आहे घास तर त्याचं काय करू शकतो आपण? साधारण घासाचं उत्पन्न हे उन्हाळ्यामध्ये जास्त निघतं. उन्हाळ्यामध्ये जास्त हा, निघतं. बरं. थोडं गरमटपणा असल्यामुळे रात्री थंडी आणि दिवसा गरमट जर असलं तर घासाचं उत्पन्न हे जास्त निघतं. साधारण हे मार्च, एप्रिल आणि मे याचं उत्पन्न जास्त निघतं. ज्यावेळेस याचं उत्पन्न जास्त निघतं त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये समजा जर आपल्याला जर समजा घासाची गरज जर समजा विक्रीसाठी जर 15 टन जर लागत असली आणि ती जर अतिरिक्त झाली समजा 15 ते 20 टनापर्यंत तर जे 4 ते 5 टन घास आहे तो 4 ते 5 टन घास हा आपण चाप करून तो वाळून विकला जातो. बरं. म्हणजे तो पूर्ण वाळवला जातो, त्याचे तुकडे तुकडे बारीक तुकडे करून वाळवून ती जी पूड असते किंवा जे बारीक गवत असतं ते मग ते किती दिवस टिकतं? ते साधारण 1 वर्षभर टिकतं. वर्षभर टिकतं. आणि मग हे गवत आपण बाहेर कुठे पाठवू शकतो विक्रीसाठी? हे गवताला सुद्धा भरपूर मागणी आहे. बरं. जर शेतकऱ्यांनी जर स्वतःहून जर केलं किंवा असं जर प्रकल्प राबवला तर याला मार्केटमध्ये 25 रुपये किलो प्रमाणे हे घास विकलं जातं. कारण ह्या घासाला साधारण जे स्टड फॉर्म आहे, थोडे जे फॉर्म आहेत, जे शिप प्रोजेक्ट आहे, गोट प्रोजेक्ट आहे, यांच्यासाठी हा घास फार उपयुक्त आहे. बरोबर आहे. कारण तो वर्षभर टिकतो. आणि मग पोषण द्रव्य ह्याच्यातली काही कमी होतात का? साधारण ओल्या घासामध्ये 21% प्रोटीन्स असतं. जर तो घास जर वाळवला तर त्या घासामध्ये साधारण 2% प्रोटीन्स कमी होतात. बरं. घासामध्ये साधारण 80% पाणी असतं. 80% पाणी असल्यामुळे जे पाणी निघून गेलं तर घासाला काही फरक पडत नाही प्रोटीन्समध्ये. बरं. म्हणजे मुख्य जे आहेत प्रथिनं जे आहेत, प्रोटीन्स आहेत ते फक्त 2% कमी होतात आणि साधारण जी पोषक द्रव्य आहेत ती तशीच राहतात ह्या सुकवलेल्या घासामध्ये देखील. सर, सुकवलेला घास, आता 1 किलो तुम्ही जेव्हा ओलं घास घेता, हिरवं घास घेता, त्याचं जेव्हा आपण प्रक्रिया करून ते सुकवतो तर त्याचं किती होतं घास? 1 किलो घासाचं साधारण 200 ग्राम याचं वाळ्याला घास निघतो याचा. कारण घासामध्ये 80% पाणी असतं. 80% पाणी गेलं तर 20% मिळतं आपल्याला. बर बर बर. आणि त्याचं जे विक्रीची जी किंमत आहे ती देखील वाढते. म्हणजे ओल्या घासाची मला वाटतं 2.5 रुपये जी असते ती सुकलेल्या घासाची 25 रुपयेपर्यंत जाते. म्हणजे हा देखील आपण एक व्यवसाय म्हणून वेगळा करू शकतो. सर, मुरघास ही जी संकल्पना आहे तर मुरघास ह्याच्यामध्ये करता येतं का हिरव्या चाऱ्यामध्ये? प्रामुख्याने घासामध्ये मुरघास केला जात नाही. कारण मुरघास म्हणजे घासाचं असं हे आहे, घास हा बहुवर्षीय असल्यामुळे घास आपल्याला 12 महिने पण मिळतो. आणि मूर घास जे असं केला जातो का तिथं समजा आपण मका केली, वट केला, हे 3 ते 4 महिन्याचं पीक असतं. त्याच्यामुळे शेतकरी हे पावसाळ्यामध्ये करून ते उन्हाळ्यासाठी याचा उपयोग केला जातो. घास असं पीक आहे 12 महिने असल्यामुळे याला मूर घासाची गरज नाही. आणि घास उष्ण असल्यामुळं घासाची मूर घास कधी होत नाही. समजा एखाद्या शेतकऱ्याला करायचं असलं साधारण तो मूर घास ओटाचा जर तिने मूर घास केला किंवा मक्याचा जर केला तिथे तो थोड्या प्रमाणात टाकू शकतो. पण असं घासाचं मूर घास स्पेशल असा होत नाही. साधारण कोणत्या महिन्यामध्ये आपण ह्याची लागवड करावी म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त चांगलं उत्पादन मिळू शकेल? 15 ऑक्टोबर ते 15 जानेवारी पर्यंत या घासाची लागवड करावी. म्हणजे हा काळ पण तसा बऱ्यापैकी मोठा आहे. थंडीचा काळ असतो हा. आणि घास ज्यावेळेस उगतो त्यावेळेस त्याला जेवढी थंडी जास्त लागते तेवढी त्या घासाची प्रतिकार शक्ती चांगली वाढते. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये लागवड करणं हे कधीही चांगलं. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला 3 वर्ष आपल्याला हे उत्पादन मिळू शकतं. 3 वर्ष उत्पादन भेटतं. त्याच्यामध्ये 2.5 वर्ष आपण घासाची कापणी करू शकतो आणि 6 महिने त्याचं 6 महिन्यामध्ये त्याचं बी आपण धरू शकतो.
म्हणजे शेवटच्या 6 महिन्यात आपण चांगलं बियाणं देखील घेऊ शकतो. बियाणांची साधारण काय किंमत असते? बियाणं साधं 1 किलो बी हे 400 रुपये किलो प्रमाणे विकलं जातं आणि आपण घासाची चांगली जर निगा ठेवली तर 1 एकरीमध्ये साधारण आपल्याला 100 किलो बी भेटू शकतं. 1 एकरमध्ये 100 किलो बी मिळू शकतं आणि त्याचं 400 रुपये प्रति किलो म्हणजे 40,000 आपल्याला एका एकरामध्ये फक्त बियाणांचे मिळू शकतात. तुमची जी शेती आहे ती किती एकरी शेती आहे? साधारण आम्हाला 5 एकर शेती आहे. बरं, मग तुमचा फक्त हा घास व्यवसायाचा आहे म्हणजे घास शेतीच आहे की त्याबरोबर आणखीही काही दुसरी शेती देखील आहे तुमच्याकडे? नाही, आमची घास शेती जास्त असती कारण आम्हाला घास धंद्यामध्ये फायदा जास्त मिळतो. बरोबर आहे, घास धंद्यामध्ये तुम्हाला फायदा चांगला मिळतो हे तुम्हाला कळलेलं आहे आणि म्हणून गेली 15 वर्ष तुम्ही घास शेती करताय. कारण घासामध्ये असं आहे का घासाचं पीक करायच्या अगोदर याचा हमी भाव ठरला जातो. घास जर एकदा शेतकऱ्यांनी केला म्हणजे आम्ही घास विक्री पण करतो आणि स्वतःचा पण आहे, पण घास घेताना किंवा विक्री करताना तर शेतकऱ्याची याचा हमी भाव दिला जातो. हमी भाव म्हणजे जर शेतकऱ्यांनी घास केला तर आम्ही त्याचा म्हणजे बोलीप्रमाणे समजा 1 वर्षामध्ये त्याचा किती भाव राहील हे घास करायच्या वेळी त्याचा भाव ठरला जातो. असं दुसरं कोणत्याही पिकामध्ये होत नाही. बरं सर, घास निर्मिती तर केली जाते म्हणजे उत्पादन घेतलं जातं, पण त्यानंतर रोजगार निर्मिती काय होते? घास कापण्यासाठी साधारण मजदूर लागतात. त्या मजदूराद्वारे रोजगार निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. बरं, म्हणजे घास कापणीसाठी तर मजूर लागतातच, त्यामुळे पूर्ण कापणीसाठी आणि दर 21 दिवसांनी आपल्याला कापणी करावी लागते, त्यामुळे मजुरांची एक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. मजुरांना याच्यात 12 महिने पण काम मिळतं याच्यामध्ये. बरं, या धंद्यामध्ये मजुरांना काम मिळतं. ट्रक ड्रायव्हर हे घास भरणारे असे सगळ्या लोकांना 12 महिने पण काम चालू असतं 365 दिवस. म्हणजे खरं तर घास किंवा चारा हे तसं बघायला गेलं तर अगदी साधं पीक आहे, पण ह्या साध्या पिकातून देखील फार चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो. त्यातले जे रोग आहेत, आळ्या आहेत, त्याचं प्रमाण देखील कमी आहे. पाण्याचं जे प्रमाण आहे ते देखील योग्य प्रमाण आहे. मला वाटतं घास पीक हे अतिशय चांगलं आणि किफायतशीर असं एक पीक आहे. आणि सर, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या सगळ्या दर्शकांना या पिकाबद्दल माहिती करून दिलीत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.